भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 3 भाग 5 त्यामध्ये आपण पाहत आहोत, धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे। तेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो, तेव्हा तो सद्धम्म होय। ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता। या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे। ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णातील ब्राह्मणांनी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकी ती फक्त एकच तिन्ही वर्गातील पुरुषालाच होती। स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष अथवा स्त्रिया यांना सुद्धा या ठिकाणी ज्ञान घेता येत नव्हतं, त्यांना अधिकार नव्हता। ब्राह्मणाच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले। ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, ती सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवितात। असे पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला। लोहिच्य ब्राह्मणाबरोबर झालेल्या त्या वादविवादात त्यांच्या या मतावर चांगला प्रकाश टाकतो। एकदा कोशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करीत असताना तथागत शालवाटिका या नावाच्या वृक्षाखाली रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले। यावेळी शालवाटिकेत लोहिच्य नावाचा एक ब्राह्मण राहत होता। ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडे आणि घनदाट धनधान्याने भरलेला प्रदेश होता। या प्रदेश कोशल राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केला होता। जर एखाद्या श्रामणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जनाने केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहिच्य ब्राह्मणांचे मत होते। तथागत शालवाटिकेत राहत होते तेव्हा लोहिच्य ब्राह्मणांना कळले। तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे जेव्हा लोहिच्य ब्राह्मणांना कळल्यानंतर ते लोहिच्याने आपली नावी भेसिक यास सांगितले। भेसिका, इकडे ये, हे एक तो श्रमण गौतम जिथे उतरला आहे तिथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्राकृती व्यवस्था ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर मला त्याला सांग। उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहिच्य ब्राह्मणाकडे भोजनास यावे। तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज। लोहिच्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले। तथागताने त्यास विनंतीला मूक संमती दिली। दुसऱ्या दिवशी सकाळी अन्न वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले। भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहिच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता। रस्त्यात त्याने तथागताला लोहिच्याचे दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये ते सांगितले। तथागताने उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे। तथागत त्या लोहिच्य ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवले होते त्या ठिकाणी ते जाऊन बसले। त्या लोहिच्य ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले। तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले। नंतर लोहिच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला बसला। लोहिच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकू नये, असे का? तुझे मत आहे ही गोष्ट खरी आहे का? लोहिच्य म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे। लोहिच्य, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेतच नांदत आहे। लोहिच्य, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहिच्य ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच त्या या शालवाटिकेत उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल
याचा उपयोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू हितकर्ता मानशील काय? लोहिच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकारक कसा मानणार नाही? अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणारा माणसाने अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे अशी, भैरभावयुक्त आहे अशी तुला म्हणशील का? गौतम, मी ते भैरभावयुक्त आहे असे मानेन, पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण भैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, तो सिद्धांत मी वाईट आहे असे मानेन. मग लोहिच, मला सांग, कौशलचा प्रसेनजित राजा काशी आणि कौशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कौशल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितची कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कौशलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहेत. त्याला एकट्याला त्या काशी कौशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाच काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील का? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्यांचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे व की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्तच आहे. ज्या सिद्धांताने माणसाने अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? तो सिद्धांत वाईटच आहे. मग लोहिच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकटाच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही यातील काही देऊ नये, त्याचप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कौशलचा प्रसेनजित राजा काशी आणि कौशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणालाही त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर आश्रितांना संकट टाकणारे ठरेल. असे ते दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावानेच अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. हे लोहिच, कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावाच्या आधारल्यामुळेच तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असा म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे तो मनुष्य दुसऱ्यांचे हितचिंतक नाही, तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनतो तो सिद्धांत गैर आहे. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्या सद्धम्म स्वरूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कौशांबिया सुवर विहारात राहत होते. तेथे जमलेल्या सर्व ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्याचमध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आणि अद्वितीय आहोत. आपण त्या वेदामध्ये काय आहेत? अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या एका विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय आहे, लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका त्यासाठी मीही मशाल बरोबर घेत आहे. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करत आहे? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक सर्व अज्ञानाच्या अंधकारातून चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे.
नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतकी विद्वान आहेस का? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिषविद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्यामुळे या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्यामुळे त्याने मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्यांना उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांनाही तो ते काय प्रकाश दाखविणार? धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी तो त्यास पूजार्थ मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यांच्यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणाचा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणी प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहेत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्रह्मचर्याची प्रज्ञा यात महांतर आहे. आगुंतर निकायातील एक प्रवचनात भगवान बुद्धाने फार चांगल्या रीतीने स्पष्ट केले आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळ वेळुवनात रामाच्या कलकंद निवासात उतरला होता. त्यावेळी मगधचा एक छोटा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्याच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा, शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणी त्याच्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्यांची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते कारणे योग्य आहे की कोणती कारणे उचित ते ठरवण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी ते गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर त्यांच्या गुणाच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेन तर ह्या गुणाच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणाच्या आधारे मी तुझ्या स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे आहे. 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन विरहित आणि बहुजन सुखकर असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे. अशा आर्य मार्गाचे त्यांनी पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचाराशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारापासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे मानतो तो त्यांना मनात उत्पन्न करता आले पाहिजे किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाही अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतची तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकार असला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममाण होणे या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनाशयास साधन असली पाहिजे. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाचे बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहतजन्मी उपभोग घेतो.
म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या सद्गुणाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावतः सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखवणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतमा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आश्वासनाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्त तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला आणि महत्त्वाची का मानतो हे त्यांनी स्पष्ट केले आहे. धम्माला धम्मरूप व प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून त्याच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याच्या वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणून प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा विचार धम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाशिवाय भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितले आहेत. पहिले जीव हत्येसंबंधी, दुसरे चोरीसंबंधी, तिसरे वैयक्तिक अनितीसंबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. आणि ह्यापैकी प्रत्येकासंबंधी भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे याचे स्पष्ट कारण आहे की ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी म्हणतो शीलसमान या जगात दुसरे काही नाही. शीलासमान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या व्यवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्या विरुद्ध करुणेची आवश्यकता प्रतिपादित करतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय आहे यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा ही केवळ त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याचा धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्ध अनुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणजे की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे आणि दुसरी शाखा म्हणजे करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकापासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी ह्या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबाबत मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचे आधारस्तंभ आहे. करुणा ही त्यांच्या धम्माचे आधारस्तंभ आहे. तो संशयातील आहे. याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल. पूर्वी गंधार नावाच्या देशात एक भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गंधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या 500 अनुयायासह तेथे गेले आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जिथे पडला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह येऊन पोहोचला. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसाच्या संबंधी घृणा वाटू लागली.
परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्यांच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की जेव्हा धरणीकंप झाला आणि तो स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून आले की राजा, त्यांचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले. तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धाने आपल्या वृत्तीचे असे स्पष्टीकरण केले. तथागताचा या जगात जो गरीब आहे, असहाय्य आहे आणि अनाथ आहे, त्यांचा तथागत मित्र आहे. जे शारीरिक व्याधींनी पछाडलेला आहे, मग तो श्रमण असोत अथवा इतर कोणी असोत, आणि सेवा करण्यासाठी जे दरिद्र, अशिक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आहे, आणि इतरांना आपल्यासारखे करायला प्रेरणा करण्यासाठी तथागताचा जन्म झाला आहे. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्म पावतो. हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.